एकदा शिवजींचा पार्वतीचा विहार चालू होता आणि विहार होता होता कामक्रीडेमध्ये दोघंजण पती पत्नी मग्न असताना देवादिकांना काळजी पडली। जो तारकासूर नावाचा दैत्य जन्माला आला होता त्याने देवादिकांना त्रास दिला होता आणि त्या तारकासुराला वर देवाने दिला होता की त्याच्या इतका बलाढ्य या जगतामध्ये कोणी नसणार आहे आणि त्याला वधच त्याला मारायचंच असेल तर शिवजींचा वीर्यापासून तयार झालेला मुलगा तोच त्याला मारणार आहे। सगळे देवदेवता आले। शिवजींची पार्वतींची विहार चालू असताना सगळे शिवजींना म्हणतात शिवजींचं वीर्य आता तेज खलित करायचंय पण ते धारण कुणा करायचं। भोले बाबांचं तेज खलित करून धारण कुणाची करण्याची हिंमत नाही। मग सगळ्या देवांनी अग्नीला विनंती केली ते तेज अग्नीनं धारण केलं। जसं अग्नीनं धारण केलं ना हे पार्वती मैयाला पाहिलं आणि पार्वती मैयाने देवाकडे पाहिलं आणि देवाला म्हणले तुमचे इतके कपटी तुम्हीच आहात की रे। अरे तुमचा स्वार्थ साधण्यासाठी मला वांज ठेवण्याची वेळ तुम्ही आणली। तुमचा कपटीपणा आणि तुमचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही त्या अग्नीला माझ्या भोलेनाथांचं माझ्या पतिदेवांचं माझ्या स्वामीचं तेज ग्रहण करायला लावलं ना। मग माझ्या पार्वती मैयानं अग्नीला शाप दिला अगं तू अशीच जळत राहशील आणि तुझ्या संपर्कामध्ये जे जे कोणी येतील ते सुद्धा जळून जातील। भगवान शिवजींचं तेज ज्या अग्नीनं ग्रहण केलं होतं तिचा आता दाह व्हायला लागला आणि त्या अग्नीवरच स्वयंपाक तयार होता आणि ते स्वयंपाक देवांनी खालतात। ते मग तेजाचा अंश देवांच्या सुद्धा पोटामध्ये गेल्यामुळं देवांना सुद्धा आता तगमग उठायला लागली। देवांना सुद्धा त्रास व्हायला लागला। सगळे देव शिवजीकडे आले आणि म्हणायला लागले भोले बाबा तुमचं तेज अग्नीनं ग्रहण केलं आणि त्या अग्नीवर आम्ही स्वयंपाक केला आणि ते आम्ही खाल्ला आम्हालाही त्याचा त्रास व्हायला लागला काहीतरी करा याच्यापासून आम्हाला वाचवा। शिवजी म्हटले आता एक काम करा माझं जे तेज आहे ते बोट घाला आणि त्याच्या वांत्या करा वमन करा। सगळ्या देवांनी उलट्या केल्या त्याच्यापासून पर्वत तयार झाला। पण त्या अग्नीचा काही आता त्रासच कमी दाह कमी होईना ना। त्यावेळेस तो अग्नी शिवजीकडे गेला। अग्नी म्हटला भोले बाबा मी तुमचं तेज ग्रहण करायला नाही पाहिजे होतं पण माझ्याकडून चूक झाली। हा दाह माझ्या अंगाचा कमी झाला पाहिजे। त्यावेळेस शिवजी म्हटले आता एक काम कर हे तेज जर तुला द्यायचं असेल तर माघ महिन्यामध्ये प्रयाग नावाच्या क्षेत्रावर सकाळी सकाळी ज्या स्त्रिया स्नानासाठी येतील त्यांच्या उदरामध्ये तेज देऊन टाक। अग्नी त्या प्रयागला गेला। सकाळी सकाळी थंडीचे दिवस होते। माघ महिना म्हणजे थंडी। सप्तर्षीच्या सगळ्या स्त्रिया तिथे आल्या। त्याच्यामध्ये जरा थंडी असल्यामुळे एक जण स्नानासाठी गेली 6 जणी म्हटल्या एवढ्या थंडीमध्ये आम्ही स्नान करणार म्हणून त्यांनी शेकोटी लावली पेटवली। जशी पेटवली ह्या अग्नीनं शिवजींचं तेज त्या कृतिकांच्या उदरामध्ये गेलं। जसं कृतिकांच्या उदरामध्ये गेलं तसं त्या गरोदर राहिल्या आणि त्या गरोदर असल्याचा भास त्यांना झाला। त्या घरी गेल्यानंतर त्यांच्या पतींना सांगितलं की आम्हाला गरोदर असल्याचा भास होतो। मग त्यांच्या पतीने त्यांच्यावर व्याभिचाराचा आरोप केला। अरे ज्यांचा कुणाचा गर्भ आहे तो नष्ट करायचा नंतरच घरात यायचं तोपर्यंत आम्ही तुमचा स्वीकार करणार नाही। त्या कृतिका स्त्रिया आल्या आणि आल्यानंतर कशा बशा त्यांनी योग सामर्थ्याच्या द्वारा हिमालयापर्यंत आल्या आणि हिमालयामध्ये ते त्यांचा ते गर्भ नष्ट केला। ते हिमालयानं तेज ग्रहण केलं। हिमालयाला सुद्धा दाह व्हायला लागला। हिमालयानं त्याचं 6 भागामध्ये रूपांतर केलं आणि गंगेमध्ये ते तेज विस्खलित केलं। गंगेला सुद्धा दाह व्हायला लागला। तात्या गंगा म्हणली ही काय मला झाली बुवा। मग त्या गंगेनं काय केलं एक सरकड्याचं वन होतं त्याच्यामध्ये गवत काशित्रनं पांढरावेत त्या वनामध्ये ते सगळं तेज फेकलं आणि फेकलं त्याच्यापासून मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला या भूलोकामध्ये पृथ्वीवर प्रथम माझ्या कार्तिक स्वामीचा जन्म झाला। ते बाळ अतिशय गोंडस दिसायला सुंदर होतं बघा तेजस्वी होतं। आता त्यांनी काही काळानंतर त्या कृतिका तिथं आल्या। त्यांनी पाहिलं मग त्या कृतिकाची ते सेवा करू लागला। कृतिकेचा पासून तयार झाला म्हणून त्याचं नाव कार्तिक ठेवण्यात आलं। आता इकडे शिवजी
आणि पार्वती मैया एका दिवशी एकांतात असताना पार्वती मैया म्हणते, अहो स्वामी, ते जे आपण त्यावेळेस एकांतात असताना ते जे तुमचं तेज स्खलित झालं होतं ते कुठंही, त्याचा शोध घ्या बरं, त्या तेजाचं काय काय झालं सांगा. मग आता शिवजींना सुद्धा प्रश्न पडला, नेमकं आपलं तेज गेलं कुठं. शिवजींनी सगळ्या देवांना, सगळ्या ऋषींना, सगळ्यांना कैलासावर बोलून घेतलं आणि शिवजी म्हणायला लागले, सांगा माझं तेज कुठं आहे. सूर्याला बोलून घेतलं, वायूला बोलून घेतलं, सर्व देवदेवतांना बोलून घेतलं. विष्णूला म्हणाले, सांग माझं कुठं आहे, तेज कुठं आहे सांग, कुठं लपवलंय, त्याचं पुढं काय झालंय. पृथ्वीला विचारलं, पृथ्वी म्हणते तुमचं तेज माझ्या पृथ्वीवर पडल्याबरोबर अग्नीनं ग्रहण केलं. लगे अग्नीला बोलून घेतलं. अग्नी म्हटले, मी माझ्या अंगामध्ये धावावं लागला म्हणून मी त्या कृतिकांच्या पुद्रामध्ये टाकलं. वायू म्हणतो ते कृतिकांनी ते तेज हिमालयाला धारण केलं. हिमालयाला सांगितलं कुठं आहे तेज. हिमालय म्हणला मला इथं हा सण होत नव्हता म्हणून गंगेत सोडलं. गंगेला बोलून घेतलं. गंगेला विचारतात तेज कुठं आहे. गंगा म्हणते त्याचा दहा मलाही त्रास होऊ लागला म्हणून मी त्या सरकाड्यांच्या मनामध्ये 6 भाग करून फेकून दिलं. तिथं सूर्यदेव म्हणतो मी पाहिलंय त्यांच्यापासून एक पुत्राचा जन्म झालाय, पण त्या कृतिकांनी त्याचा सांभाळ केलाय. आता पुत्र झालाय म्हणून कळल्यानंतर शिवजी सुद्धा आनंदानं मग्न झालेले आहेत आणि पार्वती मैयाला सुद्धा आनंद झालेला आहे. सगळ्या कृतिकांना आणि कार्तिकेला बोलवून घेतलं, सगळ्या नंदींना पाठवलं. जिथं कृतिका राहत होत्या तिथं शिवजींचे गण नंदीश्वर सगळे गेले. त्या 6 कृतिका स्त्रिया त्यांना भ्यायला लागल्या. आता हे कोण आपला मारतील का काय म्हणून. त्यावेळेस कार्तिक म्हणतो, मातांनो तुम्ही घाबरू नका, तुमच्यासारखा इतका बलवत्तर मी मुलगा तुमचा असताना कोणाला घाबरायची गरज नाही, सगळ्यांचा राईट कार्यक्रम करणार मी. मग त्या कृतिका स्त्रियांना जरा धीर आला. हातामध्ये शस्त्र घेणार, नंदीश्वरावर उगारणार. तितक्यात नंदीश्वर म्हणतात, आम्ही तुमच्यासोबत युद्ध खेळण्यासाठी आलो नाही, शिवजींची आज्ञा आहे, भोलेबाबांची आज्ञा आहे, तुम्ही त्यांचे पुत्र आहात, तुम्हाला कैलासावर बोलवलंय. मग आता कार्तिकाला सुद्धा आनंद झाला. कार्तिकेला सर्वांनी घेऊन कैलासामध्ये आले. कुमाराला शिवजींनी पार्वतींनी अभिषेक केला आणि पुन्हा त्याच कार्तिकाकून तारकासुराचा वध झाला. तारकासुराचा वध केल्यानंतर एके दिवशी काय झालं, पार्वती माता आणि तिच्या 2 मैत्रिणी, त्या मैत्रिणीचं नाव होतं बघा, एकीचं नाव होतं जया आणि दुसरीचं नाव होतं विजया. ह्या 2 जणी होत्या. एका दिवशी पार्वती माता स्नानगृहामध्ये गेली, स्नान करत होती, पण अचानक शिवजी आले घरात घुसले. जसे घरात प्रवेशले त्यावेळेस त्या जया विजया मैत्रीच्या 2 जणी होत्या ना पार्वतीला, त्या म्हणल्या, पार्वती तुझा जरी पती झाला, अगं घरामध्ये स्त्री असताना जरी त्यांची तू पत्नी आहेस, एखाद्या वेळेस तू जर बाथरूम मध्ये स्नान करत असतील, स्नानगृहामध्ये स्नान करत असेल, पती जरी झाला तर त्यांना विचार करून घरात पाऊल टाकला पाहिजे ना. अगं तुझा पती मागचा पुढचा काहीच विचार करत नाही, डायरेक्ट घरामध्ये येतो. काहीतरी कर पार्वती, तुझ्या रक्षणासाठी, तुझं रक्षण करण्यासाठी खास काहीतरी उत्पन्न कर. पार्वतीला सुद्धा हे पटलं आणि एका दिवशी मग पार्वती स्नानगृहामध्ये गेली. स्नान करत असताना तिच्या अंगावर असे अंग चोळत चोळत तिनं तिच्या अंगावरची मळ काढत काढत एक सुंदर मूर्ती बनवली. पार्वतीनं त्या मूर्तीकडे दृष्टिक्षेप टाकला. तेच गणपती बाप्पांचा जन्म झाला. गणपती बाप्पा मोरया. अरे बोला बोला, गणपती बाप्पा आलेत कथेत. गणपती बाप्पा और जोर से गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. शाबास काका, गणपती बाप्पा जन्मले, पटकन जन्मले, वेळ कमी असल्यामुळे जन्मले. आता ते गणपती बाप्पा जन्मले. गणपती बाप्पाने हात जोडले. मैया काय आदेश आहे, काय सेवा करायची. पार्वती म्हटली, पुत्रा दुसरी काही सेवा करायची नाही, तू फक्त द्वारपालावर दरवाजावर थांबायचं आणि माझं रक्षण करायचं. माझी आज्ञा असल्याशिवाय घरामध्ये कुणाला प्रवेश द्यायचा नाही. ते जी आई साहेब. गणपती बाप्पांनी थांबले दरवाजावर. हे रोजची शिवजीला लागलेली सवय, घरामध्ये कवाई यायची कवाई जायची. शिवजी रोजच्या सारखं आले. जसे आले तसं गणपती बाप्पांना गदा आडवी लावली. खबरदार, आतमध्ये जायचं नाही, प्रवेश नाही.
शिवजीनं खालीवरी बघितलं ढाबऱ्या पोटाचा, बारीक सणकाडीवनी पायाचा आणि हातामध्ये गदा. कोण आहेस रे तू? शिवजी म्हणतात, मी कोण आहे काय हे नंतरचा प्रश्न राहिला, पण घरामध्ये प्रवेश नाही. तुला कुणा सांगितलंय घरामध्ये मला प्रवेश नाही म्हणून? माझ्या आईनं सांगितलंय, मातेनं सांगितलंय. असं कोण आहे तुझी माता? ती पार्वती मैया माझी माता. हा, पार्वतीला हे लेकरू कधी? गणपतीला बघून शिवजी म्हणायला लागले, थट्टा करत असेल, छोटस बाळ आहे, उग विनोद करत असेल. अरे सरक बाजूला, नाही जायचं म्हटलं ना. शिवजींना रागच आला. शिवजी परत कैलासावर आले, सगळ्या गणांना सांगितलं, जा रे ते कोण बाळ आहे बघा, ते मला सुद्धा घरात जाऊ देत नाही. गण आले, डबऱ्या पोटाच्या, सरक बाजूला. ते मला डबऱ्या पोटाचा असो कसाही असो, मध्ये जायचं नाही का जायचं नाही. शिवजींना नाही, शिवजी नाही, शिवजीचा बाप आला तरी मध्ये जाऊ देणार नाही. ते मग शिवजींचे गण त्याच्यासोबत युद्ध खेळायला लागले. सगळ्या गणाला एका एकाला धरू लागला आणि गणपती बाप्पा रापा रप आपटू लागला, सगळ्यांना हरवलं. मग शिवजी म्हटले, सगळ्या देवांना बोलवा. सगळे देव आले. देव सुद्धा त्या गणपती बाप्पा सोबत गडबडीनं युद्ध खेळतात. आता ते 9:30 वाजलेत असल्यामुळे सगळ्या सोबत सगळ्या देवांना हरवलं, सगळ्या शिवजींच्या गणाला हरवलं. पुन्हा शिवजी आले, शिवजी गण सगळे मिळून आले, पुन्हा गणपती बाप्पा सोबत युद्ध खेळायला लागले. आता मात्र शिवजींना राग आला, आणि शिवजींना जसा राग आला, शिवजींनी त्रिशूळ काढला आणि त्रिशूळ काढून गणपतीचं शिर धडाच्या वेगळं केलं. जसं धडाच्या वेगळं शिर केलं ना, हे पार्वतीला कळालं. आणि जसं पार्वतीला कळालं ना, पार्वतीच्या डोळ्यामध्ये राग आला आणि रागाने जिकडे पाहते तिकडे सगळीकडे पार्वती आणि पार्वतीची सगळी जगदंबेची देवीची सगळी सेना आली आणि देवासोबत असं युद्ध खेळायला लागली. आता देवांना सुद्धा थरका फुटायला लागला. अरे बाबा, पार्वती आता क्रोधावलेली आहे, आता काहीतरी विघटित घडणार आहे. सगळ्यांनी मिळावं आणि पार्वतीची स्तुती करावी, पार्वतीला शरण जा, पार्वतीला नमस्कार करा. सगळेजण आले आणि जगदंबे माते, काय चुकलं, एवढा क्रोध कशामुळे तुमचा? त्यावेळेस म्हणली, तुम्ही ज्या लेकराचा शिरछेद केलाय ना तुमच्या भोलेनाथानं, ते दुसरा तिसरा नाही, माझा गणपती आहे. शांत व्हा माते, शांत व्हा. पार्वती म्हटले, मी शांत होते, पण मला 2 वर द्या. देव म्हटले, काय वर द्यायचे? ज्या माझ्या लेकराचा शिर धडाच्या वेगळं केलंय ना, सुरुवातीला त्याला जिवंत करा, हा पहिला वर राहील. आणि माझा दुसरा वर असा राहील, जो माझा गणपती आहे ना, त्याला आग्रपूजेचा मान त्याला द्या. दुसऱ्या देवाला कोणालाच आग्रपूजेचा मान नाही. देव लोकांनी ना विलाजानं तथास्तु म्हटले. मग शिवजींनी त्याला हत्तीचं आणलं, मुटका आणलं, शिर जोडलं, गणपती बाप्पाला जिवंत केलं आणि आग्रपूजेचा मान गणपती बाप्पांना दिला. अरे एवढंच नाही, गणांचा अधिपती म्हणून त्याला गणपती म्हणतात. कशाचा अधिपती? बोला बोला. गण किती असतात? मला काय माहित म्हणावं. गण किती असतात? 12. कोण म्हणलं रे 12? गण किती असतात? 3. पहिला मनुष्यगण, दुसरा, बोला बोला, आता पाठ झालं तुम्हाला, देवगण, तिसरा राक्षसगण. या तिन्ही गणांचा जो अधिपती आहे म्हणून त्याचं नाव गणपती आहे. या तिन्ही गणांचा जो विष आहे म्हणून त्याला गणेश म्हणतात. आता बघा, हे सगळा विधी झाला आणि या पृथ्वी तलावर काका ज्या वेळेस सप्ताह जरी उभा करायचा असेल, ज्यावेळेस सप्ताहाची कलश पूजा केली जाते, त्यावेळेस सुपारीमध्ये गणपतीला मान देवता आहे म्हणून सुपारीची पूजा करून गणपती बाप्पाचं स्मरण करावं लागतं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. देव बाप्पा सुद्धा म्हणतात, लग्न जरी लावायचं झालं ना, लग्न पहिली मंगळाष्टक असते बघा, स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं. जमायली काका मला मंगळाष्टका? जमायली.
कोणत्याही घरामध्ये शुभ कार्य करायच्या अगोदर गणपती बाप्पांचं स्तवन करावं लागतं. ते कार्य निर्विघ्नपणे पार पडत असतं. आणि ज्यावेळेस गणपती बाप्पाची पूजा न करता जर कार्य आरंभ केला तर त्या कार्यामध्ये विघ्न येण्याची शक्यता आहे. अरे गणपती बाप्पा एक अशी देवता आहे बघा, जी सुखप्रदान, भक्तांना सुख देणारी आणि दुःखाचं हरण करणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा आहे. ओम नमो गणराज गजानन, 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 ओम नमो गणराज गजानन. कसं आहे बघा, वेळ आपल्याला कमी आहे आणि त्यातली त्यात तुम्ही आंबट खायला लागलेत, त्याच्यामुळे तुमचा आवाज पण चलत नाही जरा थोडासा. त्याच्यासाठी आपल्या जिभेवर जरा तारतम्य असलं तरी व्यवस्थित आवाज चलतो. ओम नमः पार्वती पते शिव हर हर. जय भोले, बोलो बोलो जय भोले, जय भोले. अरे वाह, आज के आनंद की जय हो. बहुत आनंद आहे आज काका. पहिल्या दिवसापासून श्रोत्यांची संख्या जर वाढतच गेलेली आहे. रात्री तर काय रेकॉर्ड ब्रेक झाला होता, पण आता मी चष्मा लावून आलोय आज. लोक कुठून आहेत बघण्यासाठी, पण मला चष्म्याच्या सुद्धा पलीकडे लोक दिसायला लागलेत. नाही, तुम्हाला बघण्यासाठी नाही, माझ्या डोळ्याला त्रास होऊ लागला म्हणून लावलाय. गणपती बाप्पांना अग्रपूजेचा मान दिला. काय सांगू लागलो, सुख प्रदान करणारी देवता गणपती बाप्पा आहे आणि दुःखाचं हरण करणारी देवता गणपती बाप्पा आहे. ज्यावेळेस आपण गणपती बाप्पाची आरती करतो ना, त्यावेळेस पहिलंच चरण आहे बघा. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची, कंठी झलके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती. जोरात रे, रत्न खचित फरा तुझ गौरी, शबास वा वा. जय देव जय देव, क्या बात है. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, अरे म्हणा पुरुष मंडळी म्हणा. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, मंगल मूर्ती. जय भोले. शाबास. असं वाटायलंय काका, मी मरावं ह्याच गावात जन्माला यावं. आनंद आहे. आता काय झालं बघा, गणपतीचा भाऊ कोण? बोला बोला. कार्तिक. कार्तिक थोरला का धाकटा? बोला बोला. थोरला. गणपती धाकटा. आता काय झालं बघा, एके दिवशी शिवजी आणि पार्वती मैया कैलासामध्ये होते. दोन्ही पुत्र जवळ होते. शिवजी आणि पार्वती आता आपल्या पोराच्या लग्नाची तयारी करू लागली. लग्नाची तयारी करत असताना कार्तिक म्हटला, लग्न अगोदर करायचं तर माझं, कारण वडील मी आहे ना. आणि आपल्या हिंदू वैदिक धर्मामध्ये परंपरा आहे बघा, थोरल्या भावाचं लग्न झाल्याशिवाय धाकल्याला परवानगी. आता कलियुगात काही व्हाले, हा भाग वेगळा आहे. गणपती म्हटला, तू थोरला जरी असलास पण मानानं अग्रस्थानी मी आहे ना. अरे देवांचा वर मला आहे, लग्न झालं पाहिजे तर अगोदर माझं. लागलं ना दोघांचं भांडण. काका काय बघता माझ्याकडे, कार्तिकांचं त्यांचं. आता पार्वतीला एक कोडं वाटायला लागलं, शिवजींना कोडं वाटायला लागलं. शिवजी म्हटले, आता उगं भांडणं करू नका, दोघंही माझेच आहेत. लग्न तर करायचंय, पण लग्नासाठी इतकंही उतावळी होणं बरं नाही. मायबापाचा सन्मान ठेवावा लागतो. अरे काही प्रथा परंपरा रीत रिवाज आहे का नाही? आम्ही माय वडील आहेत ना.
हे दोघंही म्हणायला लागले नाही. बरोबर, कार्तिक म्हणला मी थोरलाय लग्न अगोदर माझं, आणि गणपती म्हणते मानानं मी मोठा आहे लग्न माझं. शिवजी म्हटले आता काहीच नाही, दोघांचं भांडण असं काही मिटत नाही. जो कोणी पहिल्यांदा जाऊन पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईल त्याचं पहिल्यांदा लग्न. कार्तिक लग्नासाठी उतावीळ झालेला होता. त्यानं हे शब्द ऐकल्याबरोबर निघालं की ते आपलं चंबुगबाळ घेऊन फडशी गुंडाळूनच निघालं पृथ्वीच्या प्रदक्षिणेला. जसं पृथ्वीच्या प्रदक्षिणेला निघालं योगा, गणपती ढबऱ्या पोटाचं होतं, एवढेच हातपाय होते त्याचे, पण ते बुद्धीनं लय चतुर होता, जाऊ दिलं त्याला. पार्वती शिवजी गणपतीकडे बघायला येत. कार्तिक जाऊन 5-6 दिवस झालं, हे खालं इथंच मोदक इथंच पडायले आडवं. हे हालं ना डुलं ना काही नाही. लग्नासाठी तर जोरदार भांडण करू लागलं. इतका आळशी माणूस यानं कधी पृथ्वी प्रदक्षिणा करावी काय नाही. हे जाऊन महाराज कार्तिकेला जाऊन 9-10 दिवस होऊ दिले. हे एका दिवशी सकाळी सकाळी दमानं उठलंय ढबरं पोट घेऊन. गणपती बाप्पा डुलत डुलत बाथरूम मध्ये गेलं, स्नान वगैरे केलं. माते पिताजी बाहेर या. शिवजीला बोलून घेतलं आणि पार्वती मायाला बोलून घेतलं. एका आसनावर बसवलं, एक ताट घेतलं बघा, त्या ताटामध्ये कुंकुम तिलक करण्यासाठी कुंकू हळद कुंकू घेतलं. एक लोटा घेतला, त्या लोटामध्ये पाणी घेतलं. एक निरंजनी तेवट ठेवली. आपल्या आईचे आपल्या वडिलांचे पाय धुले. पाय ते चरणतीर्थ घेतलं. पायाला कुंकुम तिलक केलं, त्यांच्या कपाळाला कुंकुम तिलक केलं. आणि निरंजनीनं आपल्या आई वडिलांची आरती गणपतीनं केली. आरती करून थांबला नाही, असा डावीकडून गेला, असा उजवीकडून आला आणि पुन्हा नमस्कार केला. म्हणला करा लग्न. कळालं का तुम्हाला? नाहीतर इथं दोरी आणून द्या मला आता. मग डावीकडून जाऊन उजवीकडून गणपती आला म्हणला हा चला करा. म्हणला आता आपली शोरी करा पटकन. ते म्हणले असं कसं? ते कार्तिक बिचार 8-10 दिवस झालं ते पृथ्वीची प्रदक्षिणा करतय. ते म्हणतो शिवजींना, गणपती मला वाटलं होतं तुम्ही देव आहेत, काही थोडंफार तुम्हाला ज्ञान असेल, पण माझे बाप जरी झाला पण थोडंसं मला वाटतंय तुम्हाला माहीत नाही का पिताजी? अरे आपल्या हिंदू वैदिक धर्मशास्त्रामध्ये आपल्या आईवडिलांची पाद्य पूजा करून जो कोणी आपल्या आईवडिलाला प्रदक्षिणा घालील, पृथ्वी प्रदक्षिणा घातलेलं पुण्य त्याच्या कर्मात प्राप्त होतं. हे हिंदू वैदिक धर्मशास्त्रामध्ये शास्त्र आहे. मग मी तेच केलंय ना. ते गेलं येड प्रदक्षिणा करायला थोरला भाऊ. पृथ्वीची प्रदक्षिणा करायची काय गरज आहे? माझे मायबाप तुम्ही तुमच्याच पायाचं चरणतीर्थ घेतलं आणि तुम्हाला प्रदक्षिणा केली, झाली पृथ्वी प्रदक्षिणा, करा लग्न. महादेवाची बोलतीच बंद झाली. गप महादेव म्हणले ठीक आहे. त्यांना सुद्धा ही गोष्ट पटली, कारण या जगतामध्ये आई वडिला इतकं श्रेष्ठ दैवत कोणतं नाही. दादा ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, सकळ तीर्थाचे धुरे जी एका माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे. मग गणपती बाप्पांचा विवाह ठरला. गणपती बाप्पांचा विवाह सिद्धी आणि बुद्धी या 2 भार्यासोबत गणपती बाप्पांचा विवाह झाला. आणि त्यांना 2 पुत्र झाले. सिद्धीच्या पुत्राचं नाव आहे क्षेम आणि बुद्धीच्या पुत्राचं नाव आहे लाभ. जे कोणी माझ्या गणपती बाप्पांची पूजा अर्चा करतात त्यांच्या आयुष्यामध्ये लाभ प्रदान होत असतो. असा या श्री शिवमहापुराण कथेतील रुद्रसंहिता आणि त्या रुद्रसंहितेतील कुमारखंड आहे काका, हा एक खंड आहे. आता हा खंड इथे समाप्त होतोय. आता पुढं युद्धखंड आलेला आहे आणि त्या युद्धखंडामध्ये अनेक दिव्य चरित्र माझ्या भोलेनाथांचे आलेले आहेत. शिवमहापुराण कथा म्हणजे आगाध कथा आहे. याच्यामध्ये सगळ्या कथा आपल्याला पाहता येणार नाहीत. शिवमहापुराण कथा म्हणजे जवळपास समुद्र आहे, सागर आहे दादा. 7 दिवसामध्ये ही कथा होणं शक्य नाही. आता पुढं ब्रह्मदेव नारदांना सांगतात शिवरात्रीचं महात्म्य. एक व्याध होता, त्याच्या आईवडिलाला मांस खाण्याची इच्छा झाली.
मांस खाण्याची इच्छा झाल्यामुळे आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो व्याध एका जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला. आणि जसा शिकारीसाठी गेला तसा एका सरोवराच्या तीरावर एक झाड होतं, त्या झाडावर जाऊन बाण लावून उभा टाकला. तितक्यामध्ये एक हरण तहानेने व्याकुळ झालं होतं. सरोवराच्या काठी पाणी पिणार, ते व्याध बाण लावणार, हरणाला मारणार. ते हरण म्हणतं, काय करतो रे राजा? काय नाही, माझे आईवडील घरी उपाशी आहेत, त्यांचं पोट भागवण्यासाठी, त्यांची भूक भागवण्यासाठी तुला मी ठार मारणार आहे. आणि तुझा उपयोग माझ्या आईवडिलांच्या पोट उदरनिर्वाहासाठी होणार आहे. ते हरण स्वतःकडे बघून हसता, अरे व्याधा, धन्य आहे माझं शरीर. माझं जर शरीर तुझ्या आईवडिलांच्या उपयोगासाठी येत असेल, तुझ्या आईवडिलांचा उदरनिर्वाह भागवण्याच्या कामासाठी येत असेल तर बिंदास तू मला मार. पण एक काम कर, माझी लहान लहान छोटीशी पाडस घरे आहेत, त्या पाडसांना माझ्या घरच्यांच्या स्वाधीन करू दे, मग मी परत येते, मग तुम्हाला बिंदास्त मार. तो व्याध ज्या झाडावर बसला होता ते झाड होतं बेलाचं, आणि त्या बेलाच्या झाडाखाली होतं शिवजींचं लिंग. त्या बाण लावताना त्या बेलाच्या झाडाची हालचाल झाली आणि काही बेलाची पत्र गळाली आणि त्या शिवजीच्या पिंडीवर पडली. तो दिवस होता दादा शिवरात्रीचा, रात्रीचा प्रसंग होता. तो पहिला प्रहर होता. पहिल्या प्रहरामध्ये शिवजीची पूजा घडलेलं पुण्य त्या व्याधाला लागलं. थोड्या वेळानं दुसरं हरिण आलं, तेव्हा झाला दुसरा प्रहर चालू. त्या हरणाला बाण लावणार, त्या हालचालीमध्ये पुन्हा बेलाची पानं गळली आणि त्या पिंडीवर पडली. त्या हरणानं सुद्धा तसंच उत्तर दिलं, तुला मारायचं बिंदास्त मार, काही अडचण नाही, पण आमची घरची छोटी छोटी पाडसं आहेत, ते मला त्यांच्या आया आमच्या घरच्यांच्या स्वाधीन करू दे, मी परत येते. ते व्याध म्हणला, पहिले एक हरण असंच खोटं बोलून गेले, म्हणला ते आणखी आलं नाही, तू आता खरंच इमानदार आहेस का, तू वापस यायला? अरे राजा, नको काळजी करू, या कलियुगासारख्या दुष्टरयुगामध्ये माणसाची जात एखाद्या वेळेला बैमान होईल, पण पशु पक्षीची जात कधीच बैमान होत नाही. इमानदार वागणारी जात आता पशु पक्ष्याचीच आहे. विश्वास टाकला व्याधानं. तेही हरण गेलं सर परत. अप्पारावजी सर, दुसऱ्याही प्रहरातल्या शिवजीच्या पूजनाचं पुण्य त्या व्याधाला मिळालं. पुन्हा तिसरं हरण आलं. तिसरा प्रहर चालू झाला. ह्यानं लगेच बाण लावला. जसा बाण लावला तसं त्या बेलाचं झाड हल्लं, ते बिल्वपत्र गळाली, शिवजींच्या पिंडीवर पडली. तिसऱ्या प्रहराच्या पूजेच्या शिवजीच्या पूजाचं फळ त्या व्याधाला लागलं. ते हरण म्हणतं, काय करतो रे व्याधा? काय नाही, तुला मारायचंय, माझे आई वडील भुकेने व्याकुळ झाले, त्यांना खाण्यासाठी तुला न्यायचंय. ते पण हरण हसलं, माझं शरीर धन्य आहे, मला जर मारला असेल, तुझ्या आईवडिलाचं जर पोट भागत असेल त्यानं, तर नक्की मला मार, पण माझी छोटे छोटेसे पाडसं घरी आहेत, त्यांना एकदा त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन करू देते. तो व्याध म्हणला, 2 हरणं तर असं खोटं बोलून गेलेत, तुझा तिसरा नंबर आहे बघ. अरे तुम्ही पण कधीपासून बैमान व्हायला लागले? त्या दोघांची वाट बघत बसलो इथं मी. ते हरिण म्हणलं, अरे व्याधा, मी जर परत नाही ना आले, या जगामध्ये जेवढा महापाप आहे ना, जे महापाप, त्या महापापाची दोषी फक्त मीच असेल. एवढं हरण खात्रीपूर्वक बोलल्यामुळे त्या व्याधाला बरं वाटलं. बरं जा म्हणला, ये तुझे लेकरं घरच्यांच्या स्वाधी करून ये. चौथा प्रहर लागला ना, आलं हरण. जे पहिलं हरण गेलं होतं का, तेच इमानदार हरण वापस आलं. हरण आलं की ह्याला आनंद झाला या व्याधाला. त्याला वाटलं बायला खरंच पशुपक्ष्याची जात इमानदार असते हो. जाताना सांगून गेलं परत येईन, पुन्हा आलं ते हरण आलं. हा बाण लावणार, चौथा प्रहर लागला होता, त्या बाण लावण्याच्या नादामध्ये परत बेलाचं झाड हल्लं. बेलाची बिल्वपत्र गळाली आणि शिवजींच्या लिंगावर पडली. चौथ्याही प्रहराचं पुण्य त्या व्याधाला लागलं. दादा दिवस होता शिवरात्रीचा. ह्याच्या घरामध्ये गरिबी असल्यामुळे ह्यानं दिवसभर काही न खायला मिळाल्यामुळे ह्याला उपवास घालला. त्यानं उपवास धरावा म्हणून काका धरला नव्हता, खायला काही मिळालं नाही म्हणून उपवास घालला. आणि त्या उपवासामध्ये हे गेलं तर शिकारीला जंगलात. ह्यानं काही शिवजींची पूजा करावी, त्याला बेलाच्या झाडाचं महत्व, बिल्वपत्राचं महत्व काहीच माहीत नव्हतं. पण शिवरात्रीच्या दिवशी नकळतपणे शिवपूजेचं महत्व, शिवपूजेचं पुण्य ह्याच्या पदरामध्ये कर्म प्राप्त झालं दादा. आणि चौथ्या वेळे जे चौथ्या प्रहरात हरण आलं ना, ह्याचा बाण
हरणावर मारण्यासाठी धावला नाही, याच्या अंतकरणामध्ये सात्विक वृत्ती तयार झाली. आता मात्र हाच म्हणायला लागला, काय म्हणून तुझा जीव घेऊ. अरे साक्षात शिवजींनी त्या व्याधाला दर्शन दिलं. ही शिवरात्रीचं महात्म्य आहे. म्हणून शिवरात्रीच्या दिवशी उपवास करत जा, फराळ करून करत जा. जास्त काही खात जाऊ नका. अर्धा किलो साबुदाण्याची खिचडी खात जा, 1-2 डझन केळी खात जा, 1 किलो सफरचंद खात जा. अरे शक्यतो ज्यांच्या अंगामध्ये शक्ती आहे त्यांना निराहार शिवरात्रीचा उपवास करा. ज्याला शक्यच नाही, सुभासांना ज्याला शक्यच नाही त्याने एखादं फळ खाऊन उपवास करत जा. आणि शिवरात्रीच्या दिवशी रात्रभर झोपायचं नाही. कोण कोण झोपते बरं शिवरात्रीच्या दिवशी? सगळेच झोपतात. आणि काय रात्रभर जागरण करायचं. आणि जागरण करून काहीच नाही, फक्त माझ्या भोलेनाथांच्या शिवजींच्या मंत्राचा जप करायचा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय असा शिवजींच्या मंत्राचा जप करायचा. आणि जप करून रात्रभर जागरण करायचं. माझे भोलेनाथ लवकर जो शिवरात्रीचं व्रत नेमाने करतो त्याला माझे भोलेनाथ साक्षात दर्शन तर देतातच दादा. आणि त्या भोलेनाथांची कृपा त्या भक्तावर लवकर होत असते. आता पुढे 12 ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कशी झाली याची कथा आलेली आहे. कोणत्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर काय पुण्य मिळतं, काय फल मिळतं याची सुद्धा शिवमहापुराण कथेमध्ये सुंदर अशी कथा आलेली आहे. तत्पूर्वी सर्वांनी 1-2 मिनिटं माझ्या भोलेबाबांचं भजन करा. सुंदर असे आपल्याला हात माझ्या भोलेबाबांना दिलेले आहेत, आपलं मुख आपलं भोलेबाबांना दिलेलं आहे. अरे दादा, कोरोनासारख्या महामारीमधून तुम्ही आम्ही सर्वजण या कथारूपी मंडपामध्ये आज कथा ऐकण्यासाठी जिवंत ठेवला असेल. हे उपकार कोणाचे असतील तर माझ्या भोलेबाबाचे आहे. अरे बरेच पैसेवाले 2019च्या साली कोरोना आला आणि कोरोनामध्ये सगळी पैसेवाले श्रीमंत लोक, आईसारामध्ये राहणारी लोक अरे एका क्षणात निघून गेले. शिवजींची तुमच्या माझ्यावर दया झाली ना, तुम्हाला मला जिवंत ठेवलंय, हे भोलेबाबांची कृपा आहे. आता या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाची महात्म्याची कथा आलेली आहे. 12 ज्योतिर्लिंग म्हणजे माझ्या भगवंताचे शिवजींचेच अवतार आहेत. जो सोरटी सोमनाथ आहे हे भगवंताचा सर्वप्रथम अवतार आहे. या ज्योतिर्लिंगाचं पूजन चंद्रानं केलं होतं. तिथं चंद्रकुंड आहे. शंकराचा दुसरा अवतार मल्लिकार्जुन आहे. श्रीगिरी पर्वतावर हे स्थान आहे. महाकालेश्वर हे माझ्या भगवान शिवजींचा तिसरा अवतार आहे. यांचं स्थान उज्जैनीत आहे. या महाकालेश्वराची जो कोणी साधक, जो कोणी भक्त भक्ती करील ना, त्याला अपमृत्यू कधी येत नाही. त्याचं अपघाती निधन कधी होत नाही, त्याचा ॲक्सिडेंट कधी होत नाही. अपमृत्यू त्याच्या जीवनातून टळतो जो कोणी महाकालाची भक्ती करतो. माझ्या भगवान शिवजींचा चौथा अवतार ओंकारनाथ आहे. 5वा अवतार केदारेश्वर आहेत. विष्णूने हिमालयात ह्या केदारनाथाची पूजा केली. शंकराचा 6वा अवतार भीमाशंकर आहे. भौमासुराचा या ठिकाणी माझ्या शिवजींनी वध केला आणि भक्ताचं रक्षण केलं. 7वा अवतार काशी विश्वेश्वर आहे. 8वा अवतार माझा भगवान शिवजींचे त्र्यंबकेश्वर आहेत. गौतम मुनींच्या प्रार्थनेने ते गोदावरी तीरी प्रकट झाले. गौतम मुनींच्या भक्तीमुळे तेथे गंगा सुद्धा गोमुखातून प्रगट झालेली आहे. तिचंच नाव गौतमी अथवा गोदावरी असं नाव आहे. शंकराचा 9वा अवतार आमच्या परळीचे वैद्यनाथ प्रभू वैद्यनाथ आहेत.
भोलेनाथांचा भक्त रावण शंकरांना आपल्याबरोबर घेऊन लंकेला जात होता. त्यावेळी मोठ्या युक्तीने त्या चित्ताभूमीमध्ये माझे भगवान स्थित झाले. अरे जगातील सर्व जीवजंतूची रोग हरण्याची क्षमता माझ्या वैद्यनाथाच्या दर्शनात आहे. ते वैद्य आहेत. ज्याला एखादा रोग झाला असेल त्याने वैद्यनाथाजवळ जावं, दोन्ही हातानं वैद्यनाथाला चोळून अभिषेक करावा, स्नान घालावं. स्नान तिथलं महत्व आहे बरं का आप्पासाहेब सर. वैद्यनाथाच्या पिंडीला जर चोळून स्नान घालत असेल, दह्याचा दुधाचा दुग्ध शर्करा मिश्रित जर अभिषेक केला तर त्याची कसलीही व्याधी नष्ट करण्याचं सामर्थ्य प्रभू वैद्यनाथात आहे. माझ्या शिवजींचा 10वा अवतार नागेश्वर आहेत. दारुक नावाच्या वनात, म्हणजे आमच्याच औंढा इथे त्याला दारुक वन म्हणतात. दैत्याचा संहार केला आणि त्याचा दैत्याचा संहार करून त्या ठिकाणी माझे शिवजींनी 10वा अवतार घेतलेला आहे. भगवंताचा शिवजींचा 11वा अवतार रामेश्वर आहे. हे वैद्यनाथांनी म्हणजे शिवजींनी जो 11वा अवतार धारण केलेला आहे तो माझ्या प्रभू रामचंद्रासाठी केलेला आहे. आणि तिथलं ज्योतिर्लिंगही माझ्या प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेलं आहे, म्हणून त्याचं नाव रामेश्वर ठेवलेलं आहे. आणि माझ्या शंकराचा 12वा अवतार घृष्णेश्वर आहे. घृष्णेश्वर असे 12 ज्योतिर्लिंगाची कथा या ठिकाणी माझ्या भोलेनाथांचे अवतार म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आहेत. साक्षात शिवजींचे स्वरूप आहेत. अरे माझ्या या भोलेनाथांच्या 12 नामाचा उल्लेख जर आपल्या वाणीतून झाला, एका जन्मातली पापं जळून भस्म होत नाहीत. इथून मागं 7 जन्मातली जे पापं असतील ना ते जळून भस्म करण्याची ताकद या 12 ज्योतिर्लिंगाच्या नावात आहे. म्हणून हा श्लोक कधी पाठ करून ठेवा. आता म्हणतो, सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनं उज्जैन्या महाकालं स्वरधरा ओंकारं मल्लेश्वरं परल्यां वैद्यनाथंच डाकिन्याभिमाशंकरं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घुष्मेशं च शिवालये यतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति. हा श्लोक सकाळी आणि सायंकाळी दिवसातून 2दा 12 ज्योतिर्लिंगाचा श्लोक म्हणायचा. माझ्या भोलेनाथांचं शिवजींचं स्मरण करायचं. 7 जन्मातली पाप नष्ट होतात तितकी ताकद या ज्योतिर्लिंगाच्या नामामध्ये आहे. ओम नमः पार्वते पदे शिव हर हर. जय भोले जय भोले. 12 ज्योतिर्लिंगाची कथा आलेली आहे. आपला संकल्पित वेळ समाप्त होत आलेला आहे. आणखी शिवपुराणामध्ये दिव्य 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 कथा आहेत.